नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण काउंटिंग फिगर्स रिझनिंग फॉर एनएमएक्स एग्जाम जे की परीक्षामध्ये 100% या चॅप्टर वरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो। आज आपण तेच प्रश्न या चॅप्टर मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण आज घेणार आहोत। तर पहिल्याच आकृतीकडे वळूया। आपण सर्व प्रश्न ट्रिक नुसार सोडवणार आहोत। कोणतीही परीक्षा असू द्या, तुम्हाला काउंटिंग फिगर्स वरती 100% प्रश्न विचारला जातो। हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। ट्रिक एकदा पाहून जा आणि 100% आशा आहे मला की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता। तर बघा, या पद्धतीने या ट्रिक नुसार आपल्याला परीक्षा सुद्धा या काउंटिंग फिगर्सचा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे। तर बघा, इथे आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची असते। 1 2 दोघांची बेरीज करून टाका। 1 + 2 = 3। म्हणजे या आकृतीमध्ये तुम्हाला 3 त्रिकोण आहेत। किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये? 3। अशा पद्धतीची जर आकृती तुम्हाला दिली तर आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबर असे 1 आणि 2 ची बेरीज करून घ्या। आलेलं उत्तर तुमचं काय असेल? आकृत्यांची संख्या असेल, काउंटिंग फिगर्स असतील। तर बघा, आपण या पद्धतीची आकृती सोडवली, त्याच्या पुढे आपल्याला या पद्धतीची आकृती घ्यायची आहे। इथे सुद्धा आपल्याला नंबर द्यायचे आहेत। 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर। जेवढे नंबर दिले तेवढ्या नंबरची बेरीज करून घ्या। 1 + 2 + 3 + 4 = 10। म्हणजे 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10। म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती मिळाली आपल्याला? 10 मिळालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, ट्रिक आवडली तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आमचे लाईव्ह क्लास डेली जॉईन करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। बघा, पुढे आपल्याला या पद्धतीची आकृती दिली। आता लक्षात घ्या, या पद्धतीची व या पद्धतीच्या आकृत्या, या दोन आकृत्या वेगवेगळ्या आहेत। लक्षात असू द्या, या दोन्ही आकृत्या कशा आहेत? वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत। इथे फक्त आपल्याला 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर तुमचं उत्तर येईल 3। उत्तर किती? 3। म्हणजे या आकृतीमध्ये आकृत्यांची संख्या किती आहे तर त्रिकोणांची संख्या किती आहे? तर आपल्याला किती आहे? 3 आहे। या पद्धतीने बघा, काउंटिंग फिगर्स म्हणजे आपल्याला आकृत्या किती आहे हे आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे। किंवा आपण म्हणू त्याला एक त्रिकोण सारखं दिले म्हणून एक त्रिकोण म्हणतो, बरोबर आहे का? बघा, तर आपल्याला मेन म्हणजे फिगर्स काढायचे, आकृत्यांची संख्या त्याच्यामध्ये किती दडलेली आहे ते काढायचे। तर बघा, या पद्धतीची आता तुम्हाला आकृती दिली। आपण स्टेप पहिली ही घेतली, स्टेप दुसरी ही घेतली, स्टेप तिसरी ही घेतली आणि स्टेप चौथीकडे आपण थोडंसं अवघड आकृतीकडे वळत आहोत। इथे सुद्धा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर देऊन टाका। 1 2 3 आणि 4 सगळ्यांची बेरीज करा। म्हणजे 1 + 2 + 3 + 4 अधिक 1 + 2 + 3 + 4 या पद्धतीने बेरीज करून टाका। 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 ने 10 10 + 10 तुम्हाला उत्तर भेटेल 20। म्हणजे या आकृतीमध्ये, या फिगर्स मध्ये आपल्याला किती आकृत्या मिळतील? तर 10 आकृत्या मिळणार आहेत। बघा, पुढे ज्या पद्धतीचा आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे, त्याला आपण चौरस असे देखील म्हणतो। तर सुद्धा म्हणजे आपल्याला त्रिकोणांची संख्या किंवा फिगर्स किती आहेत दडलेल्या हे आपल्याला काढायचे। बघूया आपण त्रिकोणांची संख्या किती आहे। तर बघा, इथे आपल्याला 1 2 3 आणि 4 नंबर असे द्यायचे। किती नंबर द्यायचे? 1 2 3 आणि 4। आलेल्या 4 ला आपल्याला 2 ने गुणायचं आहे। उत्तर आपले येईल 8। आलेल्या 4 ला कितीने गुणायचंय? 8। 1 2 आपले सॉरी आलेल्या 4 ला 4 × 2 करा, उत्तर तुम्हाला किती मिळेल? 8। म्हणजे 1 2 3 आणि 4 इथे त्रिकोणांची संख्या किती आहे? 8। या पद्धतीचा प्रश्न आपण इथे घेतला आहे। तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी इथे 8 आहेत, जसे की मी तिथं सोडून तुम्हाला दाखवलं आहे। इथं 8 आहेत, इथं 8 आहेत, इथं आहे। सगळ्यांचा गुणाकार करा, किंवा सॉरी गुणाकार नका करू, बेरीज करा। सॉरी गुणाकार नका, बेरीज करून घ्यायची। 8 1 8 8 2 16 8 3 24 म्हणजे तुम्हाला इथे त्रिकोणांची किंवा फिगर्स किती आहेत? आपल्याला इथे 24 आहेत। किती? 24। पुढे या पद्धतीचा आपल्याला प्रश्न दिला। हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत पडलेला होता आणि बरेचदा पडतो सुद्धा। तर बघा, या प्रश्नाला आपल्याला सोडवायचे कसं? तर इथे वरती एक त्रिकोण तुम्हाला तयार होतो। बघा, लगेच खाली एक त्रिकोण तयार झालेला आहे आणि त्याच्या खाली एक त्रिकोण तयार झाला। म्हणून मी काय केलं, इथं जर आपल्याला इथं लाईन जर मारलेला असेल तर इथून सुरू करायचा। बघा, इथून या अंकांची बेरीज 1 + 2 + 3 = 3 आणि 2 5 5 आणि 6। तसंच या अंकांची बेरीज
1 अधिक 2 सॉरी इथून घेतो 2 अधिक 1 बरोबर किती येणार तुम्हाला 3 येणार. 2 अधिक 1 बरोबर 3. तसंच या अंकांची बेरीज करून घ्या. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. आलेल्या सर्व अंकांची बेरीज 6 3 9 9 10 19 म्हणजे 3 अधिक 6 अधिक 10 बरोबर 19. या पद्धतीने म्हणजे इथे त्रिकोणांची संख्या किती भेटली आपल्याला 19 भेटलेली आहे. या पद्धतीचे 100% प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात आणि या ट्रिकनुसार या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये तुमच्या यश मिळणार आहे. एकदम शॉर्ट व्हिडिओ घेतला होता, जास्त वेळ घेतला नाही आणि फक्त तुम्हाला ट्रिक सांगितलंय की कोणत्या पद्धतीने तुम्ही एक अशी आकृती घेऊन बघा, तिचा अभ्यास करून बघा, अशी एक आकृती घेऊन बघा, तिचा अभ्यास करा, अशी एक आकृती घेऊन बघा, तिचा अभ्यास करा. याच पद्धतीच्या आकृत्या परीक्षेमध्ये विचारल्यात. या पद्धतीच्या किंवा ही आकृती परीक्षेत विचारलेली आहे आणि ही सुद्धा आकृती परीक्षेत विचारलेली आहे. काही जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुमची मनापासून माफी मागतो. मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला किंवा मला अजून काय बदल करण्याची गरज आहे हे सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा. भेटूया आपण अशा ट्रिकमध्ये पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.